हे हाय हॅलो नमस्कार. सकाळचे 8:30 वाजले त्यांना मी आत्ता उठलोय कारण की 2 दिवस खूप धावपळ झालेली आणि आज शूटिंगचा पण गॅप आहे. आणि सकाळ सकाळी मस्तपैकी गरम अशी ब्लॅक टी मला छायाताईंनी करून दिलेली आहे. आणि आता मी थोड्याच वेळात सेटवर जाणार आहे. सेटवर माझं थोडं काम आहे पण माझं आज शूटिंग नसणार आहे. चला तर भेटूया सेटवरच. तर गाईज मी घरातून रेडी होऊन निघलो आहे आणि आता थोड्याच वेळात सेटवर पोहोचेन. तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे काय आज माझं शूट नाही आहे, तरी पण एक काम असल्यामुळे मी सेटवर निघालो आहे. चला तर भेटूया सेटवर. जरा ऊन जास्तच पडलं आहे कारण की आता उन्हाळा सुरू होणार आहे. आणि फायनली सेटवर पोहोचलो आहे. आता स्वामींचं दर्शन घेऊया. हे आहे आमच्या जय जय स्वामी समर्थ सिरियलच्या सेटवरचं स्वामींचं मंदिर. श्री स्वामी समर्थ. आता जस्ट सेटवर पोहोचून स्वामींचं दर्शन. सेटवर आल्यानंतर किती प्रसन्न वाटते काय सांगू तुम्हाला. हे आहेत आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट विनोद दादा. दादांचं आता इकडे काम चालू आहे. नाही नाही सर, पर्सनल काम वेगळं आहे सर, शूटिंग वेगळं आहे. तर गाईज हा आहे जय जय स्वामी समर्थ सिरियलचा सेट. आणि हा आपल्या सेटवर खूप सारी असं झाडे आलेली आहेत. आता तुम्ही इकडे बघू शकता वेगवेगळी अशी झाडे आहेत इकडे. आणि त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची तर हे झाड बघू शकता किती छान आहे. हे आता नवीनच आणलेलं आहे. हे डुप्लिकेट आहे तरी पण ओरिजिनलच सारखं दिसतं. हे तर मला खूप छान वाटलं. त्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण खूप छान दिसतं. इकडे सतीश सर, रमा सर आणि डिरेक्टर साहेबांबरोबर फोटोशूट चालू आहे. 1:30 वाजलेत आणि आमच्या सेटवर लंच ब्रेक झालेला आहे. आणि मी इकडे आता हे आहे स्वामींचं वटवृक्ष. इकडे स्वामींचे बरेच सीन शूट होतात आणि इकडे असा कट्टा केलेला आहे जसा गावामध्ये आपल्या पार असतो. आणि खूप मजा येते इकडे असं बसून जेवायला. आणि आज कसं गावकरीचं शूट नसल्यामुळं मी आज एकटा आलेलो. माझं एक काम होतं दिगंबर सरांकडे. आणि आल्यानंतर सगळे असे तिकडे जेवायला बसतात आणि सगळे म्हणत होते इकडे जेवायला बस. बट मला अशी सवय आहे की मांडी घालून निवांत असं झाडाखाली जेवायला बसायचं. म्हटलं निवांत शांत वारात बसूया. दाखवतो आज सेटवर जेवायला काय काय आहे. इकडे आहे तळलेले पापड, ही कढी आहे, भजी आलेले आहेत, इकडे चपाती घेतली आहे, थोडे सलाड घेतलेलं आहे, छोले राईस. हे आहे आजचं जेवण. चला तर मी जेवण करून घेतो. इकडे सेटवर स्वामींचा स्वामी विचार चालू होता, म्हणजे शूटिंग चालू. हे बघा सचिन बडीशोप देतोय. आता जेवण झालेलं आहे, बडीशोप खातोय. हा आपल्या आटपाडीचा आहे, आपल्या गावावरचं पोरगा आहे. खूप छान मेकअप करतो. आई तंबाखू खाल्ल्यावर काय बडीशोप खातो रे? सवय आहे मला. तंबाखू वगैरे काय खाते, नाटके करते नाटकी. माझं एक पार्सल नाशिकला राहिलेलं ना, आता ते स्वामी घेऊन आलेत आणि मी ते पार्सल घेण्यासाठी आलो. इकडे आहे स्वामींची रूम. चला तर स्वामींच्या रूममध्ये जातो. घेतलं फायनली. मस्त फोटो आहे, वेगवेगळी रूपं आहेत ह्या फोटोमध्ये स्वामींची. तर गाईज मी फायनली घरी पोचलो. येताना मी दूध घेऊन आलो आणि आल्यानंतर ताईने आता चहा केला आहे आणि म्हटलं जरा चहा आणि बटर खाऊया. तर या सगळे चहा आणि बटर खायला. इकडे ताई पण चहा बटर खाते. हॅलो. ताई पण आज निवांत होती. आज ताईला शूट नव्हतं त्यामुळे ताई घरीच होती. माझा पण अचानक भयानक प्लॅन झाला सेटवर जायचं आणि मी जाऊन आलो. आज खरं म्हणजे ना आमचा बिर्याणी बनवायचा प्लॅन होता. चल आपण काही कारणास्तव आम्ही तो पुढे ढकलला. नेक्स्ट टाइम नक्की करूया आपण. बघा गोदका कशा असते. हॅलो गाईज. तर आत्ता माधुरी ताई आलेली आहे कारण की तिचा 9चा कॉल टाइम होता. आर्टिस्ट लोकांना जवळजवळ 12 ते 13 14 तास काम करावं लागतं. आणि ती जस्ट आत्ता आलेली आहे. किती वाजले असतील तरी 10 वाजत आलेत. आणि ती 10 वाजता येऊन आता आणि आमच्या घरात काम करणारी अतिशय महत्त्वाची व्यक्ती म्हटलं तर किंवा एक घरचा आधार असतो ना, सगळ्यात मोठा आधार हीच आहे आमचा. कारण की बरंच काम करत राहते. एवढं शूटिंग करून येऊन पण ही काम करत आहे, तुम्हाला दिसतच असेल. आणि आता ही अंड्याची पोळी बनवते आणि आता थोड्याच वेळात आम्ही जेवणार आहोत गरम गरम.
तर चला आजचा व्लॉग हा इथंच एंड करतो. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आणखीन एक अशा नवीन व्लॉगमध्ये. तर धन्यवाद.